सहाय्यक कामगार गायकवाड यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, कामगार मंत्र्यांचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या, न्याय द्या। मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष, त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम करतो आम्ही। परंतु गेल्या 2 वर्षापासून बांधकाम कामगारांचा न्याय मिळवून देत असताना असं एक धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की सोलापुरामध्ये 2,30,000 लोकांची नोंदणी झाली। इतके बांधकाम कामगार कुठनं आले म्हणून वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना, कामगार मंत्र्यांना, कामगार सचिवांना, माननीय सहाय्यक कामगार आयुक्तांना, अप्पर कामगार आयुक्तांना मी म्हणलं यामध्ये सर्व नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील बगलबच्चे अधिकारी आणि दलाल लोकांना मिळून हे बोगस नोंदणी चालू आहे। खरा बांधकाम कामगार उपाशी मरतोय, खरा बांधकाम कामगार मरा लागला, परंतु हे खोटे कामगारांना पैसे मिळवून देण्याचं काम हे दलाल लोक करत आहेत। सहाय्यक कामगार आयुक्त मुख्य डाकू आहे। म्हणून या बाबतीमध्ये खरा कामगारांची नोंदणी असलेली सर्व कामगारांची आतापर्यंत झालेल्या सर्व सोलापुरातील कामगारांची फेर तपासणी करा आणि तोपर्यंत या ठिकाणी चालू असलेलं काम नोंदणीचं काम बंद करा अशी आमची मागणी आहे। अहो गेल्या 4 दिवसापूर्वी केगावमध्ये एका वस्तीमध्ये भांड्याचे किट, शेकडो किट सापडले। कुठनं आले या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त किंवा त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये ते दिलं पाहिजे, परंतु देगावमध्ये एका घरामध्ये शेकडो भांडे वाटप करणारे किट आलेत, ते सगळ्या त्या ठिकाणी असलेलं आम्ही व्हिडिओ काढला, जिल्हाधिकाऱ्यांना दिला, त्यावेळी पोलीस खात्याला गुन्हा दाखल झाला, तरी सुद्धा काही करत नाहीत। यावरून या महाराष्ट्रातील हे सरकार जे आहे महायुती सरकार हे बांधकाम कामगारांचा पाठीमागे राहून बांधकाम कामगारांच्या नावाने लुटालूट करत आहे, जनतेचं सरकारचा पैशाचं लुटालूट करत आहेत। जोपर्यंत आम्ही या बाबतीत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू होणार नाही। आता या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांची जयंतीचा सप्ताह आहे, पोलीस खात्याने परवानगी दिली नाही तरी देखील त्यांनी आम्हाला सहकार्य करून थोडं बहुत सहकार्य केलं म्हणून आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि तोपर्यंत ज्या दिवशी बाबासाहेब जयंतीची मिरवणूक संपेल दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आमरण उपोषण बसण्याचा इशारा देतो आणि आपला भ्रष्टाचार संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।